आपल्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सर, आज मिसिंग लिंकची आपण पाहणी केलेली आहे. कशा प्रकारे हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वास येतोय? अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प पूर्ण होतोय. जगातला सगळ्यात वायडेस्ट टनल आणि देशातला लांब टनल आणि हा जो वायाडक्ट आहे देशातला सगळ्यात उंच हा वायाडक्ट आहे आणि त्याच्यामुळे मुंबई पुणे अर्धा तास हा प्रवास कमी होणार आहे. 1 कोटी रुपयाचं महिन्याला इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल आणि नवी मुंबई एअरपोर्टला 1 तासात 1.25 तासात पुण्यातला चाकरमानी पुण्यातला माणूस एअरपोर्टला पोहोचेल. हे वैशिष्ट्य आहे त्याची आणि निसर्ग आहे सगळीकडे. या ठिकाणी पूर्णपणे निसर्ग आणि इथं इतिहासामध्ये शाहिस्ते खानाचा सरदार काहीतरी करबल खान आणि शिवाजी महाराजांची लढाई या ठिकाणी झाली होती आणि त्याला इथंच पराभूत केलं होतं. हा देखील इतिहास इथं आहे. सर, मुंबई पुणे नवी मुंबई एअरपोर्टची देखील आपण पाहणी केली. कधीपर्यंत सुरू होईल? काय प्रगती आहे? खूप चांगली प्रगती आहे आणि मुंबई एअरपोर्टवरचा लोड कमी होईल आणि तिथं डबल कॅपॅसिटी आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि मला वाटतं लवकरच ते पूर्ण होईल आणि एक नव्या मुंबईमध्ये एअरपोर्ट झाल्यामुळे मुंबई MMR मधल्या किंबहुना पुण्यातल्या लोकांनाही तो फायद्याचा ठरेल. कारण त्याच्या जवळच मुंबई पुणे एक्सप्रेस सुरू होतो, मुंबई गोवा हायवे सुरू होतो, तिथे मेडिसिटी येते आहे, तिथे एरोसिटी येते आहे, तिथे स्पोर्ट्स सिटी येते आहे. त्यामुळे एक पूर्ण त्या भागाचा कायापालट होईल. इकॉनॉमीला चालना मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल या नव्या मुंबईच्या एअरपोर्टमुळे आणि राज्याच्या विकासाला गती मिळेल. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.